प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनची स्थापना 2011 मध्ये झाली. आज कॅलेंडर इनॉग्रेशनचा कार्यक्रम आहे. व्यंकटेश बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. 2011 पूर्वी प्लंबिंग असोसिएशन नव्हती. 2011च्या नंतर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर हे एका छताखाली येण्यासाठी प्लंबिंग असोसिएशन बनवण्यात आली. आपण प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून सेमिनार, परत नवीन जे कारागीर असतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग, ITI कॅम्प हे घेत असतो. पूर्ण भारतामध्ये आपण वर्ल्ड प्लंबिंग डे पहिला ह्या छत्रपती संभाजीनगर मध्ये साजरा केलेला होता. 11 मार्च 2011 मध्ये पहिला. तसेच मला बिल्डर और आर्किटेक्ट यांना विनंती आहे की आपल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, आपलं काम योग्य होण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातूनच त्यांच्या सदस्यांनाच काम दिले पाहिजे, जेणेकरून आपले काम योग्य रीतीने होईल व प्लंबिंगचा दर्जा वाढेल. प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आणि का बरं उद्देश काय होता आणि त्याची का गरज भासली? प्लंबिंग असोसिएशन आमच्या 2010-11 झाली. त्याचा उद्देश हा एकच होता की सर्व प्लंबर बांधव एकत्र येणे, आणि दुसरी गोष्ट कशी की उत्कृष्टरित्या समजा चांगल्या रीतीने प्लंबिंग असोसिएशन स्थापना झाल्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंटकडनं ज्या स्कीम असतात किंवा टेक्निकल सेमिनार असतं किंवा कुठल्याही प्रकारचा ITI त्यांच्याकडून काय म्हणतात त्याला स्पॉन्सर काय प्रधानमंत्री विकास कौशल्य योजनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम होतात ते सुद्धा आम्हाला घेता येतील. आणि हे आमचे असोसिएशन हे रजिस्टर्ड आहे. किती सदस्य आहेत यामध्ये? आता या वर्षी जवळपास जवळपास 85 सदस्य आहेत. असोसिएशन काय काम करतो? असोसिएशन आमचे एक चांगल्या रीतीनं प्लंबर तयार करणे, शहरामध्ये जे अस्वच्छता तयार होते, जसं ड्रेनेज लाईन आहे ती योग्यरित्या होत नाही, किंवा कस्टमर बिल्डरचे काम आहेत ते सुद्धा चांगल्या रीतीनं होत नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही वेगवेगळ्या संस्थांकडनं आम्ही टेक्निकल प्रयोग किंवा सेमिनार घेऊन आम्ही आपल्या प्लंबरला शिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. काय प्रश्न शासन दरबारी तुम्ही काय पाठपुरावा केला? आतापर्यंत आम्ही जे काही केलं सगळं सामाजिक गोष्टी आणि सर्व एक 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 धुनी सर्वांनी मिळून केलं. शासनापर्यंत आम्ही शासनाच्या दारातून वाजवलंच नाही. आणि इथून पुढे आता शासनाचं दर जे वाजवायचंय तर फक्त याच्यासाठी वाजवायचं आहे का आपल्या शहरामध्ये जे सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी प्रश्न, जे पैठणहून पाणी येतं पण आपल्या शहरामध्ये यूज तर ते अर्ध भेटतं आपल्याला, आणि त्या अर्ध्यामधून पुन्हा अर्ध कमी होऊन पुन्हा अर्ध माणसाच्या नळापर्यंत येतं. आणि त्या नळातून जे पाणी बाहेर येतं त्यात कधी गढूळ असतं, काही ते असतं. या संदर्भात फक्त आमचं एकच राहील, सरकारकडे प्रस्ताव म्हणा का त्यांच्याकडनं काही प्रस्ताव आला तर आमच्या सगळ्यात महत्वाचं हेच काम राहील का शहराला पाणी कसं आणि चांगलं देता येईल, आणि किती जास्त त्याचं आपण पैठणून न येता आपल्या शहरातलंच पाणी जे नाल्यात वाहून जातं ते वाहून जाणारं पाणी आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रमाणे जर थांबून ठेवलं आणि ते साचलं आणि आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग केली सगळ्यांनी शहरामध्ये सगळ्यांनी, तर हे आपण नियमित कॉर्पोरेशनला एक निवेदन पण देणार आहे की कॉर्पोरेशनने लागू केलेलं आहे फक्त कागदपत्री. आतापर्यंत जे काही काम झाले कागदपत्री झाले, पण प्रत्यक्षात जर आपण कोणाच्या बिल्डरकडे गेलो किंवा कोणाच्या घराकडे गेलो, रेन वॉटरचं सर्टिफिकेट त्याकडे असतं पण पाईप जर बघितले तर पाईप दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडे एकच मागणी करायची आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंग जी आहे ती कंपल्सरी केली पाहिजे आणि त्याची पाहणी केली पाहिजे. आणि त्याच्यात जेवढी सवलत देता येईल, जसं मागं टॅक्स मध्ये सवलत होती, टॅक्स मध्ये अशी सवलत होती का 15% टॅक्स माफ होता, पण ते लोकांना काय वाटतं 15% जो टॅक्स माफ आहे तो पूर्ण याच्यावर आहे काही, पण ते फक्त व्यवसाय करवरती होता. आणि व्यवसाय कर किती असतो? 150-200 रुपये. आणि त्यातून 15% मग ते माणसाला फायदा करणार, त्यामुळे त्याच्यावर कोणी मनावर घेत नाही. याच्यासाठी काहीतरी वेगळी स्कीम केली पाहिजे कॉर्पोरेशननी, जेणेकरून प्रत्येक माणसानी जर ते करून घेतलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याचा फायदा झाला तर आपल्या शहरातलं जे पैठ्यातलं पाणी अर्धे भेटतं, पण आपल्याला स्वतःलाच जे पाणी पूर्ण पाणी जे बोरमधून भेटल की मला वाटतं 80% पाणी आपल्या शहरामध्ये आपण साचू शकतो. आणि त्याच्यासाठीच आम्ही कॉर्पोरेशन म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्याकडे एकच मागणी करणार आहे की हार्वेस्टिंग साठी जर आमची सहायता जर लागली रेन वॉटर हार्वेस्टिंग
तर आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहे. कॉर्पोरेशन म्हणा किंवा वरती म्हणा, केंद्रात म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा, जे काही आम्हाला प्रस्ताव येईल किंवा आम्ही प्रस्ताव मांडू. इथून पुढे आता आमची जी प्रतीक्षा आहे, आमच्या आता नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष आहे कडवे साहेब, यांना आम्ही पूर्ण मिळून सगळं शक्तीबळ देणार आहे आणि सर्व मिळून शहरासाठी चांगल्या विकासासाठी काय करता येईल ते आम्ही काम करणार. औरंगाबाद शहरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इलिगल घर कनेक्शन आहेत आणि त्या माध्यमातून जेवढं पाणी येतं तर ते पाणी असं पद्धतीने वेस्ट किंवा चोरीला जातं. या संदर्भात तुम्ही कॉर्पोरेशनला काही मदत? सर्वात मोठी गोष्ट, कॉर्पोरेशनला मदत करण्यापेक्षा कॉर्पोरेशन एवढी हुशार आहे का त्यांनी स्वतः त्याच्यात अंमल बघितला. आता जे आयुक्त जे आपल्याला लाभलेले आहे श्रीकांत सर, ते एवढे चांगले काम करतात, पण त्याच्यामध्ये फक्त एकच भर टाकणं आहे की जे अनलिगल कनेक्शन तुम्ही जसा मुद्दा मांडला, ते अनलिगल कनेक्शनला आजपर्यंत मी सांगतो फक्त 20,000 रजिस्ट्रेशन नंतर 1.5 लाख अनलिगल असतील. त्याला फक्त कागदपत्रे आणण्यासाठी फक्त पहिल्या वर्ष त्यांचं जे पहिल्या वर्षी नुकसान होऊ शकतं कॉर्पोरेशनचं, पण दुसऱ्या वेळेस त्यांना एवढा फायदा होईल की त्यांनी फक्त 500 रुपयाचा फॉर्म घ्यावा प्रत्येक नळ कनेक्शन करून. 500 रुपये त्यांनी आजवरती रजिस्ट्रेशन करून घ्यावा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळे कागदपत्रे आल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्यांना जे काही असेल टॅक्स लावण्यात आला, म्हणजे जे पूर्ण अनलिगल कनेक्शन आहे ते पूर्ण लिगल होतील. फक्त 500 रुपये त्यांनी काय केलं, 3,500 रुपये किंवा 4,000 रुपये घेतात, पण ते फक्त कोणतं ऑफिशियली अनऑफिशियली किती पैसे लागतात साधारण व्यक्तीला माहिती आहे. आज 3,500 रुपये जरी कॉर्पोरेशनने म्हणले, पण त्याला नाही काय 10-12,000 रुपये त्याला खर्च लागून जातो तिथपर्यंत जाऊस तर. त्याच्यासाठी डायरेक्टली त्यांनी 400-500 रुपये जे काय असेल फॉर्मचं फर्स्ट टाइम घ्यायचा. पुढच्या वर्षीपासून मी म्हणतो कॉर्पोरेशनला डबल नाही 4 पटीने फायदा होईल आणि त्याच्यावर कामही चांगलं होईल. विद्युत चोरी संदर्भामध्ये विद्युत मंडळामध्येच लोक ग्राहकांना मदत करतात, तसं पाणी चोरीमध्ये सुद्धा कॉर्पोरेशन मध्ये 100% आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती, आमच्या सरकार काय माहिती ते तुम्हाला माहिती आहे. सर, नळाचं कनेक्शन असेल त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजचं पाणी मिक्स होतं, ते योग्यरित्यानं काम नाही झाल्यामुळं तो प्रॉब्लेम नाही. देण्याचं पाहिजे तुम्ही मिक्स होतं म्हणता, तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण काय झालं, आता जी नवीन लाईन आलेली आहे MGP मार्फत जी लाईन टाकणं चालू आहे, आता या सगळ्या PPARच्या आणि मोठ्या PVC पाईप आहे. आणि ज्या पहिल्या ज्या होत्या एकदम मला वाटतं 85-90 ज्या लाईन टाकल्या होत्या त्यावेळेस आपल्या AC लाईनी होत्या. आणि AC लाईनी काय झालं, जागोजागी शहरामध्ये पहिले झाडं छोटे होते, आता झाडं मोठे झाले आणि AC पाईप कसा क्रॅक मारतात, त्याच्यामध्ये झाडाच्या मुळे जातात. एखाद्या वेळेस कोणाचं कनेक्शन कसं असतात, GI चे पाईप होतात, जुने 15-20 वर्ष जुने पाईप आहे ते स्टार्टतात आणि त्यातून काय होतं, पाणी बाहेर निघतं आणि ते ड्रेनेजचं पाणी एखादं चेंबर आजूबाजूला असतं, मग त्यात घुसतं. जोपर्यंत पाणी येतं तोपर्यंत पाणी बाहेर निघतं आणि एकदा पाणी बंद केलं, कॉक बंद केला तर वरचं पाणी पुन्हा खाली जातं आणि ते सर्क्युलेशन होतं. तर त्याच्यासाठी आता जे MGP आणलेला प्रस्ताव तो चांगला आहे, ते काम चांगलं चालू आहे. आणि आता शहरातल्या मला वाटतं एक 25-20% काम बाकी आहे पाईपलाईन बदलण्याचं, ते पुढच्या वर्षी पण चांगलंच होईल. आता नवीन मार्केटमध्ये आणलेला आहे, त्याच्यावर त्याचं वैशिष्ट्य काय करू शकतो? नवीन मशिनरी आपले मशिनरी साहेब कुठे गेले? मशिनरी साहेब आहे तिकडून. सर, ते अत्याधुनिक मशिनरी आपल्याला आलेले आहे, त्याचे वैशिष्ट्य काय? त्याचे वैशिष्ट्य म्हणजे लो व्होल्टेज वरती हाय परफॉर्मन्स देतात पंप आपले. हे जे CG पॉवर पंप आहेत, अगोदर जिथे 1.5 HP चा पंप चालवत होता त्या हेडवरती आज तेच टेक्नॉलॉजी 1 HP मध्ये त्यांनी केलेले, डिझाईन अँड डेव्हलपमेंट केलेले. म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाचते, डिस्चार्ज बी सेम येतं आणि त्याच हेडवरती तो काम करतो. आणि आपण सेल्फ प्रायमिंग पंप, आता नळावरती जे आधुनिक पंप आलेले आहेत जोरात पाणी ओढण्यासाठी, त्याला म्हणतात उंच अपार्टमेंट होत आहेत, त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे ओपन वेल पंप आलेले आहेत. पूर्वी हा ओपन वेल कन्सेप्ट नव्हता, तसं हाय राईज बिल्डिंग आलेले तसे ओपन वेलचे पंप सुद्धा आलेले आहेत, जेणेकरून की हा पंप खालच्या अवजात ठेवून वरच्या अवजात पाणी घेण्यासाठी. त्याची किंमत कशी राहणार? किंमत कमीत कमी 5,500 पासून, म्हणजे ते हाफ HP चा पंप जास्तीत जास्त मग 20,000-22,000 रुपयापर्यंत आहे, 3 HP ते 5 HP पर्यंत. जसं जसं ऍप्लिकेशन असतील त्याप्रमाणे असतात. जोडण्यासाठी परत 6 सदस्य आमच्या संघ जोडले गेलेले. आता आम्ही परत सदस्य जोडण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत, जेणेकरून प्लंबिंगचे काम योग्यरित्याने होईल. ज्यांना अजून त्या प्लंबिंग कामाचा अनुभव नाही त्यांना सुद्धा आम्ही असोसिएशन मध्ये घेऊन सेमिनार करून ट्रेनिंग करून त्यांना पण उत्तमरित्या काम करता येईल असे योग्य बनवू आणि असोसिएशनला वाढतच. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय देणार? ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर? 98502398. ऑफिसचा काय ऍड्रेस आहे? धरम प्लाझा बिल्डिंग जालना रोडला N3 धरम प्लाझा, रामगिरी हॉटेल समोर, रामगिरी हॉटेल समोर, प्लॉट नंबर 304-300.
टायमिंग मध्ये जे प्लंबर जे आहेत, फक्त सर्टिफिकेट होल्डर असणार आहेत का विदाउट सर्टिफिकेट वाले पण असणार? नाही, विदाउट सर्टिफिकेट पण असतात. विदाउट सर्टिफिकेट वाले पण असतात. आता त्यांना गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट पण आम्ही दिल्या जातात. जे आपण टेक्निकल आतापर्यंत- इन्स्टिट्यूट कार्यक्रम होतात ना, त्यामध्ये तुला 2 दिवसाचा 3 दिवसाचा किंवा हार्डली 10 दिवसाचे इश्यू हे करायला जातात. त्याच्यामध्ये त्याला सर्टिफिकेट, त्यांना गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतात. कॅम्प वगैरे तुमच्याकडून घेतले जातात? आमच्याकडनं कॅम्प पण घेतले जातात. त्यामध्ये गव्हर्नमेंट सर्टिफिकेट जे भेटतात ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ते सर्टिफिकेट चालतात. प्लंबरांना काय आव्हान झालं? प्लंबरला आमच्याकडनं एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांचे काम चांगल्या रीतीने करू, इमानदारीने करू आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मदत करायला पाहिजे असं आम्ही आव्हान करतो. सर, आयटीआय झालेले बरेच प्लंबर आहेत, बरेच बेरोजगार आहे, अशासाठी आपल्या असोसिएशन काय? नाही, आयटीआय मध्ये आम्ही टाईपाच्या आयटीआयला, त्याच्यामुळे जिथून ते ट्रेनिंग घेऊन आलेच नंतर ते आमच्याकडेच येतात. बरोबर, आता पर्यंत कमीत कमी 150 ते 200 मुलं आयटीआय करून आमच्याकडे येऊन परत ते गव्हर्नमेंट जॉबला पण लागले. कोण कोण उपस्थित आहे त्यांचं? गणेश हिरालाल जाधव, मी सुनील कडवे अध्यक्ष, मी बाळासाहेब भोसले संचालक, गंगाधर कपूर रामधने संचालक, रमेश किरा चव्हाण सचिव. खऱ्या अर्थानं औरंगाबादचं आरोग्य चांगलं सांभाळण्यासाठी फार मोठी मदत लावणार आहे. कारण पाण्यामध्ये 99% आहे.